गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हं. लातूरमध्ये विलासरावने बोलून त्यांचा सत्कार केला. म्हणजे आपलं पक्ष पडलंय आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार आलंय, त्या माणसाला बोलून सत्कार करणं हा जो दिलदारपणा आहे तो विलासराव देशमुखामध्ये होता. आणि विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एवढी पराकोटीची मैत्री होती की एकाला टोचलं तर दुसऱ्याला रक्त निघाल. लातूर तालुक्यातले मराठा बहुल गावं परळी विधानसभेला होते, परंतु विलासराव देशमुखाचं या सगळ्या गावावर वर्चस्व होतं. आणि मग या सगळ्या गावातल्या मराठा समाजाच्या लोकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये विलासराव मुंडे साहेबाला निवडून द्या म्हणायचे, निवडून आणायचे. परंतु नंतर घरात भांड्याला भांडं लागतच असते, तसं मैत्रीत बी काही गोष्टी होऊ शकतात. त्यांच्यामध्ये मतभेद सुद्धा झाले. ते एवढा पराकोटीचा मोठा मतभेद तयार झाला होता आणि ते दोघं एक दुसऱ्याला बोलत नव्हते. 12 मजल्यावर मुंडे साहेब राहायचे आणि 6 मजल्यावर विलासराव राहायचे. मग मी एका दिवशी दिवसातून 10-15 वेळेस 6 वरून 12 वर गेलोय, 12 वरून 6 वर आलोय. यांचं मेसेज आणला, त्यांचं मेसेज आणला आणि काही करून सगळे प्रयत्न करून शेवटी आपण त्यांची दोस्ती संध्याकाळपर्यंत करूनच दिली. शिकायला असताना बी मित्र होते, राजकारणात बी मित्र होते. ज्या दिवशी विलासराव देशमुख गेले त्या दिवशी मुंडे साहेब 5-6 किलोमीटर पायी गेले होते.